सूर्यनाडीला आपण सुरू करून घेतलेलं आहे. सूर्यनाडी अग्नितत्वाशी संबंधित उजव्या बाजूची नाकपुडी. आता आपण रेकीची प्रार्थना म्हणणार आहोत. या विश्वामधल्या सगळ्या रेकी गुरूंचे, सगळ्या मास्टर्सचे खूप खूप आभार. डॉक्टर मिका ओसुई, सगळे मास्टर्स, वासंतीताई, मास्टर चेन लिन यांचे प्रत्येक क्षणाला आभार, ज्यांच्यामुळे मला रेकीचे ज्ञान मिळाले आहे. सगळ्या दैवी शक्तींना मी आवाहन करते. माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळू दे. या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते. माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन माझ्या प्रत्येक चक्रामधनं ही प्राणशक्ती भरभरून वाहू दे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. पाण्याचा ग्लास भरून घेतलेला आहे. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम म्हणून शिवशक्ती. मग त्याच्यानंतर तुम्ही काढणार आहात कार्मिकचं चिन्ह म्हणजे हॉन्शा झाशोनेन. पूर्ण लक्ष देऊन हॉन्शा झाशोनेन काढायचे. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. मग हार्मणीचं चिन्ह काढायला घ्यायचे. सेहेकी सेहेकी सेहेकी. त्यानंतर तुम्ही काढायचे रेकी लेवल 3च्या पुढच्यानी हालूचं चिन्ह काढायचे. हालू हालू हालू. हालू चिन्हामधील पिरॅमिडमध्ये स्वतःला बघायचे. भरभरून ही विश्वशक्ती आपल्याकडे येत आहे. त्या विश्वशक्तीचा आपण अनुभव घेत आहोत. आता पूर्ण लक्ष देऊन रेकी मास्टर्सनी रेकीचं मास्टरचं चिन्ह काढायचं आहे. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. माझा कुणावरही राग नाही आहे. मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी अगदी लक्ष देऊन करत आहे. आयुष्यामध्ये आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाचे मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे. माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. आता दोन्ही हात एकमेकांवर चोळून बघा, आपल्या सहस्त्रहार चक्रावर हे दोन्ही हात ठेवायचे. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. कल्पना करायची आहे दिव्य ब्रह्मांडीय शक्ती, जिचा रंग आज जांभळा आहे, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या टाळूच्या मध्य ठिकाणी असलेले सहस्त्रहार चक्र इथून आतमध्ये येत आहे. त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश झालेला आहे. सूर्य नाडी म्हणजे उजव्या बाजूच्या नाकपुडीद्वारे ती आतमध्ये येते. आपल्या दोन्ही हातांमधनं ही वैश्विक शक्ती भरभरून वाहत आहे. टाळूच्या ठिकाणी जांभळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर सहस्त्र पाकळ्या असलेले जांभळ्या रंगाचे कमळ इथे बघायचे. आता कल्पना करायची आहे, हा दिव्य जांभळा प्रकाश, त्याद्वारे आपली आंतरिक शक्ती जागृत होत आहे. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव, त्याचे कार्य, त्याच्यासाठी आपण ही वैश्विक शक्ती देत आहोत. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव, त्यांच्यापर्यंत ही जांभळ्या रंगामधली ऊर्जा पोहोचत आहे. खूप आभार म्हणायचे या दिव्य शक्तीचे. खोल श्वास घ्यायचा, श्वासाला रोखायचे.
आणि मग सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचे, मकारला लांबवायचे. श्वास घेताना तुमचं पोट बाहेर आलं पाहिजे, म्हणजे पोटापासून श्वास घ्यायचा आहे. आणि मग सावकाश श्वास सोडत पोट आत गेलं पाहिजे. सावकाश दोन्ही हात आता दोन्ही मेंदूंवर ठेवायचे. दोन्ही मेंदूंना जांभळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. या जांभळ्या प्रकाशामध्येच दोन्ही मेंदूंवर ओम बघायचंय. रेकीची पारंपरिक चिन्ह बघायची आहेत. मेंदूमधला प्रत्येक सूक्ष्म अवयव, प्रत्येकापर्यंत ही वैश्विक शक्ती पोचत आहे. प्रत्येकाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. प्रत्येकाचे आभार मानायचे ओमद्वारे. या क्षणाला आता आपण एकदम शांत आहोत, निर्विचार आहोत. फक्त चांगलेच विचार आपल्या मेंदूमध्ये येत आहेत. या चांगल्या विचारांचा आपण पाठलाग करत आहोत. सावकाश दोन्ही हात आपले दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. आजचा अमावस्येचा दिवस. सगळ्या नकारात्मक ऊर्जेपासून आपण लांब आहोत. वैश्विक शक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचा आपण शोध घेत आहोत. वैशाख अमावस्या म्हणजे शनी जयंतीचा दिवस. सगळ्या ग्रहांमध्ये श्रेष्ठ असलेले शनिदेव, त्यांची उद्या जयंती. आज दुपारपासून अमावस्या सुरू झालेली आहे. चंद्राची एक अशी स्थिती की ज्या वेळेस विविध घटना घडतात, त्यातली एक प्रामुख्याने घडलेली घटना म्हणजे शनिदेवांचा जन्म. कर्माची देवता श्री शनिदेव यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. शनिदेवांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. या ब्रह्मांडामधील दिव्य शक्ती सूर्यनारायण, त्यांचा मुलगा म्हणजे शनिदेव. बघा, कर्माची देवता सूर्यनारायण, जे भरभरून आपल्याला प्रकाश देतात, ऊर्जा देतात, त्या सूर्यनारायणांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. आणि त्यांचाच मुलगा म्हणजे शनिदेव, ती पण कर्माची देवता. सातत्याने फक्त चांगल्या कर्मांचा विचार आपण करत आहोत. खूप आभार मानायचे शनिदेवतेचे. आज्ञाचक्र आपल्या भविष्याशी संदर्भात असलेले हे चक्र आपल्या भविष्यातल्या संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत. जांभळ्या प्रकाशामध्ये आज्ञाचक्राला बघण्याचा प्रयत्न करा. पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र
पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आपल्या सगळ्या गुरूंचे स्थान असलेले हे चक्र, सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु माऊली, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, सगळे नवनाथ, सगळ्यांचे मनापासून खूप आभार. या सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे, ईश्वरी तत्वाचे. त्याचबरोबर शनी देवांचे खूप आभार मानायचे. शं शनेश्वराय नमः. या कर्माच्या देवतेचे, न्याय देवतेचे खूप आभार मानायचे. ज्या ज्या ठिकाणी सतत चांगले कर्म घडत असते त्या ठिकाणी आपल्याला भरभरून शनिदेवांचे आशीर्वाद मिळतात. सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगल्याच गोष्टी, चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्या श्रवण शक्तीद्वारे आपण ऐकत आहोत. वाईट गोष्टींपासून आपण लांब आहोत. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे. ओम द्वारे हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मानेच्या मध्यस्थानी ठेवायचे. आता शरीरामध्ये असलेल्या मोकळ्या जागा बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हाडांच्या मधील पोकळी, सांध्यांमधील पोकळ्या, प्रत्येकामध्ये सामावलेले आहे आकाश तत्व. आकाश तत्व रूपी आपले विचार झालेले आहेत. त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. स्वच्छ सुंदर जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे. अन्नाची शुद्धता, अखंड नामस्मरण आपण करत आहोत, ज्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे आकाश तत्वाचे, शनी देवतांचे खूप आभार मानायचे. ओम शं शनेश्वराय नमः. न्याय देवता असे शनी देवांना संबोधण्यात येते. आपण न्यायानेच वागत आहोत. त्याद्वारे या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे, ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. खोल श्वास घ्या. प्रत्येक वेळेस आपला श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही श्वास थांबवायचा आणि मग श्वास सोडत
बीजाक्षर हमचं उच्चारण करायचंय. हम. या पवित्र मनुष्य योनीद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्याकडून घडत आहे. सावकाश आता आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. बंद डोळ्यांमधून मेरुदंडाला बघण्याचा प्रयत्न करा. असे मानण्यात येते की आपल्या सगळ्या चक्रांचे स्थान मेरुदंडाच्या आतमध्ये असलेल्या सुषुम्ना नाडीवर आहे. या सक्षम सुषुम्ना नाडीचे खूप आभार मानायचे. हम द्वारे. हम. जांभळ्या प्रकाशामध्ये सुषुम्ना नाडीला बघायचे. हम. आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवायचे. प्रत्येक सूक्ष्म अवयव खूप महत्वाचा. प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय. खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले देवांचे देवदूत चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब. कर्म म्हणजे फक्त वागणे नाही, तर मनामध्ये सातत्याने फक्त चांगले विचार आणि त्याप्रमाणे कृती आणि त्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडायला लागतात. जेव्हा सातत्याने आपण दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करतो, त्याद्वारे ब्रह्मांडीय दिव्य शक्ती सगळ्यात अगोदर आपल्याला तिचे आशीर्वाद पाठवायला लागते. खूप आभार मानायचे ह्या दृश्य रूपामध्ये ब्रह्मांडीय शक्तीचे. हम द्वारे. हम. सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा. दंडाच्या आतमध्ये असलेला प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकापर्यंत रेकी पोचत आहे. प्रत्येकाची कार्यक्षमता वाढलेली आहे. प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आभार मानायचे. ओम द्वारे. सावकाश आता आपल्या मनगटांवर हात ठेवा. आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास. हे जग जिंकण्याची ताकद आपल्या हातामध्ये आहे. आपल्या विचारांची क्षमता वाढलेली आहे. स्वतःवरचा विश्वास आपला पूर्ण सक्षम झालेला आहे. तळ हातावर कल्पनेमधून ओम काढा. रेकीची पारंपरिक चिन्ह काढा. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे. ओम द्वारे.
प्रत्येक बोटांचे आभार. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अपंग आहेत. आपल्यावर भगवंताची कृपा आहे म्हणून आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. आता सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. शिवशक्तीचे स्थान असलेले हे चक्र कल्पनेमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे. आपल्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व, त्याचा आपण शोध घेतलेला आहे. शिव आणि त्यांची शक्ती म्हणजे देवी पार्वती यांचे खूप आभार मानायचे. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, वायूची देवता श्री हनुमानजी यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत इथला प्रत्येक सक्षम अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप वर्षांनी आलेला सुंदर योग म्हणजे मंगळवार, शनी जयंती आणि जो आहे हनुमानजींचा पण दिवस. असे सांगण्यात येते की हनुमानजींची जर आपण उपासना केली तर त्याद्वारे शनी देवतांचे जे कुंडलीमध्ये त्रास आहेत ते आपल्याला कमी होतात. म्हणून हनुमानजींना आज्ञाचक्रातनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. शक्तीची देवता, युक्तीची देवता, त्यांचे आज आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. वायू तत्वरूपीच देवता म्हणजे श्री शनिदेव, त्यांचे खूप आभार मानायचे. 4 महत्त्वाच्या दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. त्याच्यामधील पश्चिम दिशेला असे मानण्यात येते की शनिदेवांचे स्थान आहे. या पश्चिम दिशेचे आभार मानायचे. शनिदेवांचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे यम. शनीश्वराय नमः. प्रत्येक क्षणाला शनी देवतेंचे खूप आभार, हनुमानजींचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा. शरीरातला अतिशय महत्त्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय, त्याला बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे. ओम द्वारे, यम द्वारे. आता सावकाश आपले दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवायचे. दोन्ही सक्षम फुफ्फुसांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. भरभरून ऑक्सिजन दोन्ही फुफ्फुसांमधनं वाहत आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. यम द्वारे यम.
सावकाश आता आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे, मणिपूर चक्रावर ठेवायचे. नाभीच्या 4 बोटावरती आहे मणिपूर चक्र. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र. अग्नितत्व सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे, ज्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. तेजाची देवता, ऊर्जेची देवता यांचे आभार मानायचे. ओम राम सूर्याय नमः. सक्षम अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे. रम द्वारे रम रम ओम शं शनेश्वराय नमः. शनिदेवांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूंनी ठेवा. 72,000 नाड्यांचे स्थान असलेले हे चक्र, ही दोन्ही चक्र म्हणजे नाभीच्या मागच्या बाजूला आहे त्यांचं स्थान. या सगळ्या नाड्यांना आपण ऊर्जा देतोय रेखीद्वारे. खूप आभार मानायचे ह्या दोन्ही सक्षम नाड्यांचे, इथल्या दोन्ही सक्षम चक्रांचे. एक हारा चक्र आणि एक प्राण चक्र. त्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे बीजाक्षर रम द्वारे. रम रम सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा. सक्षम जलतत्वाद्वारे विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. जलतत्वाचा संबंध चंद्रग्रहाशी. त्याद्वारे चंद्रग्रहाच्या स्थितीमुळे विविध बदल आपल्याला दिसत आहेत. चंद्रग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा. ओम सोम सोमाय नमः. प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे. चंद्रासारखी शीतलता आपल्याला प्रदान होत आहे. या चंद्र तत्वासारखे आपले विचार झालेले आहेत. आपले मन अतिशय शांत झालेले आहे. आपल्या मनाचा कारक ग्रह म्हणजे चंद्रग्रह. त्याचबरोबर सूर्याप्रमाणे तेज असलेले सूर्यपुत्र शनिदेव यांचे खूप आभार मानायचे. ओम शं शनेश्वराय नमः. वम श्री शनिदेव, श्री हनुमानजी यांची आपण पूजा करत आहोत.
शनी जयंतीच्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी हनुमानजींचे स्मरण होते त्या त्या ठिकाणी बाकी कुठलेच तुम्हाला त्रास होत नाही असे हे चिरंजीवी असलेले श्री हनुमानजी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. त्यांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहे. बीजाक्षर वम द्वारे वम आता सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. मूलाधार चक्र शरीरातले अतिशय महत्त्वाचे असलेले हे चक्र, इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास, जो अगदी व्यवस्थित सुरू आहे. आज्ञाचक्रामधनं पृथ्वी ग्रहाला बघायचे. या पवित्र धरणी मातेचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. प्रत्येक क्षणाला तिची क्षमा मागायची आणि त्याचबरोबर तिचे आभार मानायचे. लम द्वारे लम जेव्हा सातत्याने आपण दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करत असतो, त्याद्वारे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेचे आशीर्वाद भरभरून आपल्याकडे येत आहे. खूप आभार मानायचे. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओम द्वारे लम लम मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवायचे. प्रत्येक अवयवापर्यंत ही दिव्य शक्ती पोहोचत आहे. दिवसेंदिवस आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढत आहे. खूप आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला या दिव्य शक्तीचे ओम द्वारे सावकाश आणि प्रेमाने आपल्या गुडघ्यांवर हात ठेवा. कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढायचे. चोकुरे काढा, सेहेकी काढा. खूप आभार मानायचे. प्रत्येक सक्षम अवयवाचे, सक्षम दोन्ही पायांचे ओम द्वारे सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांच्या खाली ठेवा. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, त्यावर आधारित असलेला प्रत्येक स्नायू, प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय. जणू भरभरून शनी देवतांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे. ओम द्वारे
सावकाश आता दोन्ही हात आपले तळ पायांवर घ्या. कल्पनेमधून तळ पायांवर ओम काढा, लम काढा, वम काढा, रम काढा, यम काढा, हम काढा, चोकुरे काढा, सेहेकी काढा. खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही पायांचे ओम द्वारे. हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात समोर घ्या. सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघायचंय. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम. मग चोकुरे काढा क्लॉकवाईज. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे शनिदेवांचे, सूर्यनारायणांचे, या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला. श्री शिवाय नमस्तुभ्यं.